शरद पवार यांच्या हातातून राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि चिन्ह दोन्ही सुद्धा गेलेले आहे। शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात होता। शरद पवार आता काय करणार अशी सुद्धा चर्चा सुरू होती। पण शरद पवार जसे कसलेले राजकारणी आहेत, आजच्या प्रसंगासाठी ते आधीपासूनच तयार होते। आपल्या हातून पक्ष जाऊ शकतो अशी शक्यता त्यांना वाटत होती आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उगवता सूर्य हे चिन्ह शरद पवार मागणार असल्याची माहिती मिळते आणि यासाठी 3 महिन्यांपासून ते तयारी करत असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। पक्षाचं नाव काय असणार तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हेच नाव शरद पवार गटानं आधीपासून ठरवल्याचंही सांगण्यात येत आहे। कायदेशीररित्या या नावाची आणि चिन्हाची मागणी आता निवडणूक आयोगाकडे करणार आहेत। निवडणूक आयोगाने किमान 3 पर्याय मागितलेत, 3 नाव आणि 3 चिन्ह। आता इतर 2 नाव काय आहेत किंवा फक्त एकच नाव शरद पवार गट देणार आहे का याबाबत अजूनपर्यंत तरी माहिती नाहीये। पण शरद पवार गटानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव ठरवलंय आणि याच नावाची मागणी शरद पवार करणार आहेत। तर उगवता सूर्य या चिन्हाची मागणी शरद पवार करतील। पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर शरद पवारांना शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे आणि त्याची तयारी सुद्धा पवारांनी केली आहे। सोशल मीडियाच्या काळात पक्षाचं नाव आणि चिन्ह पोहोचवणं कठीण नाहीये, पण हेच नाव आणि चिन्ह निवडणूक आयोग देणार का हाही मोठा प्रश्न आहे। पण काकांकडून पुतण्यानं पक्ष काढून घेतलाय, काकांच्या हातून घड्याळ निसटलंय, काका पुतण्यांच्या वादात पुतण्यानं विजय मिळवलाय हे तुर्तास तरी सत्य आहे। पण हे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोग देणार का हाही मोठा प्रश्न आहे। तुर्तास काकांकडून पुतण्यानं पक्ष काढून घेतलाय, काकांच्या हातून घड्याळ निसटलाय, काका पुतण्यांच्या वादात पुतण्यानं विजय मिळवलाय हे सत्य।